आणि ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीला अधिकाऱ्यांसह अनेकांनी लावली हजेरी। रत्नागिरी शहर सुंदर आहे आणि ते तसंच राहावं या दृष्टिकोनातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वीरश्री ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीला अनेक मुलं-मुली आणि अधिकारी सहभागी झाले होते। येथे वीरश्री ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे आदींसह अनेक अधिकारी आणि डॉक्टर तसेच विविध शाळांचे विद्यार्थी, रत्नागिरीचे प्रथम नागरिक राहुल पंडित यांनी या सायकल रॅलीत भाग घेतला। या सायकल रॅलीचे आयोजन वीरश्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर निलेश शिंदे, उपाध्यक्ष डॉक्टर तोरल शिंदे आणि सेक्रेटरी निशिगंधा पोंक्षे यांनी केलं होतं। यामध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी वाहतुकीची पूर्ण उत्तम व्यवस्था केली। नुकत्याच झालेल्या या सायकल रॅलीमध्ये सर्वांचे चांगले आरोग्य राहावं आणि रत्नागिरी शहर सुंदर आणि पर्यावरण चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा या रॅलीत समाविष्ट झालेल्यांकडून भविष्यासाठी केली जात आहे। वाढते इंधनाचे दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकल रॅलीत अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। रत्नागिरी मारुती मंदिर येथून सुरू झालेली ही सायकल रॅली साळवी स्टॉप, कुवारबाव, महालक्ष्मी मंदिर, खेडशीवरून हातखंब्यापर्यंत नेण्यात आली। यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। रत्नागिरी शहरात आज जी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती ती अतिशय नियोजन उत्तम होतं आणि या माध्यमातून कुठेतरी सायकलिंग जी पूर्वापारपणे चालत आलेली आहे ती कुठेतरी विसर होत चालला होता त्याची आठवण परत करून दिलेली आहे। आणि आपल्याला निश्चितच सांगण्याची आवश्यकता नाही की प्रदूषणावर नियंत्रण, स्वतःची तब्येत मेंटेन करणं या गोष्टींसाठी सायकलिंगचा किती फायदा होतो आणि सायकलिंग नंतर जो काही माणूस फ्रेश होतो त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे। त्याचे वेगवेगळे फायदे आहेत। परत एकदा मी आयोजनकर्त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी रत्नागिरीत हा उपक्रम राबवलेला आहे आणि खरं रत्नागिरीकरांना आवाहन करतो की त्यांनी सायकलिंगचा जास्तीत जास्त वापर करावा। वीरश्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ केअर या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आज सायकल रॅलीचं आयोजन रत्नागिरीमध्ये केलं गेलं होतं। याच्यामध्ये अनेक नागरिक, युवक, युवती सहभागी झाले। त्यांचं जिल्हाधिकारी म्हणून सगळ्यांचं स्वागत करतो आणि हा एक अभिनंदनीय उपक्रम या माध्यमातून रत्नागिरीमध्ये झाला ज्याच्यामुळं सगळ्यांना नॉन मोटराइज वे ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहनांचा प्रवासासाठी कमीत कमी वापर या माध्यमातून वाहतुकीची कोंडी कमी करणे, त्यासोबत इंधनाची बचत आणि स्वतःचं आरोग्य सुधारणे अशा 3 सूत्रांनी हा उपक्रम फायद्याचा आहे। सगळे रत्नागिरीकरांनी या उपक्रमाला भरपूर अशी साथ दिली पाहिजे आणि यापुढं रत्नागिरी शहरामध्ये सायकलचं प्रमाण वाढलं तर निश्चित ही एक अभिनंदनीय गोष्ट ठरेल। पुन्हा परतीच्या प्रवासात साळवी स्टॉप आणि नाचणे ITI स्टॉप येथे समाप्त झाली। याचं चित्रीकरण केले बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हरचेकर यांनी। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या सायकल रॅलीच्या चांगल्या उपक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या। सायकलनी आपलं पर्यावरण पण वाचतं आणि खर्च पण कमी होतो, पेट्रोल पण कमी म्हणजे लागतं, पेट्रोल लागतच नाही शक्यतो आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर्स किंवा असं सायकल यूज करावे। नाव काय तुझं? स्वानंद काणे। सायकल राईड खूप छान आहे। ह्याच्यामुळे जे पेट्रोलचे दर वाढत आहेत त्याच्यात आपण म्हणजे कंट्रोल आणू शकतो। ते कमी यूज केल्याने आपण त्याचे दर कमी करू शकतो आणि ही राईड खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप मजा येते। वाढत आहे पण आपल्याला तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सगळ्यांनी जर सायकल वापरली तर ते कमी होऊ शकतो आणि पेट्रोल खूप लिमिटेड आहे म्हणून सगळ्यांनी सायकल वापरायला पाहिजे। आज इकडे सायकल रॅली होती। आपण जितकी जास्त सायकल चालवू तिकडे तेवढं आपलं पोल्युशन कमी होईल आणि इथल्या इथे जाण्यापेक्षा गाडीनं जाण्यापेक्षा आपल्या सायकल बरी पडते, त्यांनी आपलं पोल्युशन वगैरे कमी होतं। सायकल रॅली त्याच्यासाठीच घेतलेली, आपलं फिजिकल फिटनेस आणि पोल्युशन वगैरे हे सगळं करण्यासाठी। म्हणून सायकल रॅलीमध्ये आम्हाला खूप मजा आली। खरं तर इकडून थोडा त्रास पण झाला कारण का रस्ते थोडे अरुंद आहेत, त्याच्यासाठी सायकलचा वेगळा ट्रॅक केला तर मस्त मजा येईल आणि रोज सायकल चालवण्यात सायकल चालवल्याने गाड्यांचं वगैरे इंधन वगैरे वाचते, परत आपली सेहत पण तंदुरुस्त राहते। जर हे सायकल ट्रॅक केले तर रोज सायकल चालवता येईल सगळ्यांना। दरवेळी आयोजित करायला पाहिजे आणि याने पोल्युशन पण खूप कमी होतं आणि फिजिकल एक्सरसाइज पण राहते, मग त्याच्यामुळे हार्ट डिसीजेस वगैरे दूर राहतात। रत्नागिरीचे रस्ते फक्त रुंद व्हायला पाहिजेत। पेट्रोल दरवाढ
त्याला एक पर्याय म्हणून सायकल आणि शरीराला सुदृढ बनवण्यासाठी एक सायकल म्हणून चांगला पर्याय आहे. चांगलं नियोजन होतं. डॉक्टर शिंदेंचा उपक्रम चांगला होता. आपण सर्वजण मीडियावाल्यांनी त्याला चांगला सपोर्ट केला. जिल्हाधिकारी SP साहेब यांनीसुद्धा चांगला, नगराध्यक्षांनी प्रतिसाद दिला. रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सायकल रॅली अतिशय यशस्वी झाली. ट्रस्टचे मी हार्दिक अभिनंदन करतो, कारण का त्यांनी सायकल रॅली आज आपल्या रत्नागिरी शहरामध्ये आयोजित केली आणि मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्यांदाच सायकल रॅलीमध्ये भाग घेतला आणि मी आता हातकंब्यापर्यंत आलेलो आहे आणि अर्धा भाग पूर्ण केलेला आहे. आता ह्याच्या पुढचा भाग पूर्ण करणार आहे. पुन्हा एकदा डॉक्टर शिंदे आणि त्यांच्या विरस्टे ट्रस्टचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ते वेगवेगळे उपक्रम ते रत्नागिरी शहरात सादर करत आहेत. त्यांना पण मी ऑक्टोबर रोजी डॉक्टर शिंदे, डॉक्टर कोंगशे यांनी जी सायकल रॅली अरेंज केलेली आहे, त्यांनी रत्नागिरीतल्या लोकांना इतकं मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्याच्यामुळे प्रदूषणमुक्त रत्नागिरी करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे. परत पेट्रोलसाठी जे आपण पेट्रोल जे खरेदी करतो आहे ते डॉलरच्या किमतीमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला डॉलरची किमतीमुळे रुपयाची किंमत फार कमी झालेली आहे. आपल्याला ते एक उद्देशून सायकल चालवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. तर ह्यासाठी मी डॉक्टर तोरल शिंदे मॅडमचं अभिनंदन करतो. त्यांना प्रोत्साहन देतो की असंच त्यांनी रॅली आयोजित करण्यात यावेत. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खरोखरच सर्व लहान मुलांनीसुद्धा आणि मोठ्या माणसांनी, त्याच्यात कलेक्टर असतील, SP साहेब असतील, आम्ही सर्वांनी भाग घेतला. खरोखरच अतिशय आनंद वाटला. या रत्नागिरी टू हातखंबा आणि हातखंबा टू रत्नागिरी अशा रॅलीमध्ये खूप एन्जॉय केला. मी लहान मुलांबरोबर होतो, पण ह्यापुढे एवढं निश्चित ठरवलं की पोल्युशन म्हणजे ते प्रदूषण जे होतं ह्या प्रदूषणाच्या ह्या युगामध्ये खरोखरच प्रत्येकाने सायकल वापरली पाहिजे. आणि सायकल वापरल्यामुळे सर्वार्थाने आपल्या शरीराचा जो व्यायाम जो होतो तो होतोच. म्हणजे ते सुद्धा शरीराला चांगलीच गोष्ट आहे, पण प्रदूषणसुद्धा कंट्रोल होण्यासाठी अशा सायकलींची जरूर आहे. ही रॅली पर्यावरणपूरक असल्याने अनेकांनी त्याचं स्वागत केलंय. रत्नागिरी शहरात अशाच प्रकारे पर्यावरण राखताना रस्ते रुंद करण्यात यावे आणि सायकलसाठी वेगळा ट्रॅक असावा अशी मागणी करण्यात आली. त्याला रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदवत दादही दिली. तर वीरश्री चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर निलेश शिंदे आणि डॉक्टर निशिगंधा पोंगशे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आत्ताची आपण सायकल रॅली जी वीरश्री ट्रस्टच्या अंतर्गत घेतली ती खूपच छान झाली. संपूर्ण रत्नागिरीतून जवळजवळ 400 लोकांनी भाग घेतला आणि खूप छान प्रतिसाद दिला गेला. पर्यावरण रक्षण करण्यासाठी आणि आपल्या आरोग्याच्या फिटनेससाठी सायकल खूप महत्त्वाची आहे हे उद्दिष्ट ठेवून ही रॅली आयोजित केली गेली. आणि याच्यामध्ये संपूर्ण शासकीय यंत्रणा, कलेक्टर सरांपासून SP सर स्वतः आणि नगराध्यक्ष असे सगळ्यांनी भाग घेऊन या रॅलीमध्ये सहभाग दाखवल्यामुळे खूपच रॅली उत्कृष्ट झाली. आणि जे रत्नागिरीतल्या लोकांनी सहभाग दिला आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. वीरश्री ट्रस्टतर्फे सगळ्यांना धन्यवाद मानते. फक्त हा इव्हेंट एवढाच न आयोजित करता दर महिन्याला एखादं सायकलसाठी आपण प्रयत्न करूया. दर महिन्याला कुठेतरी फिरायला जाऊया असा एक माझ्या पाठीमागे उपक्रम असतो. आमच्या वीरश्री ट्रस्टमार्फत आज 7 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीमध्ये सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. स्वच्छ सुंदर रत्नागिरीबरोबरच आरोग्यदायी रत्नागिरी असावी अशी आमच्या ट्रस्टची इच्छा आहे. आणि सायकलमुळे आरोग्य सुधारेल, त्याचप्रमाणे प्रदूषण टळेल आणि लोकांचा फिटनेस वाढेल. तर त्यामुळे आम्ही रॅली आयोजित केली होती आणि रत्नागिरीतल्या लोकांनीसुद्धा त्याला उदंड प्रतिसाद दिला. जवळजवळ 250 मुलं आणि 100 प्रौढ व्यक्तींनी याच्यामध्ये सहभाग करून शिवाजीनगर हातखंबा टू अगेन शिवाजीनगर ही रॅली कंप्लीट केली. त्याबद्दल सर्व रत्नागिरीकरांचे अभिनंदन. या रॅलीला मान्यवर कलेक्टर, मान्यवर SP साहेब व इतर प्रशासकीय अधिकारी व नगराध्यक्ष उपस्थित होते. त्यांनीसुद्धा ही रॅली कंप्लीट केली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. कलेक्टर साहेबांनी रत्नागिरीमध्ये सायकल स्वारांसाठी ग्रीन पट्टा रस्त्यामध्ये करणार आहोत अशा आम्हाला ग्वाही दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असेच आम्ही पुढे उपक्रम चालू ठेवू आणि या उपक्रमाला रत्नागिरीकरांनी असाच प्रतिसाद द्यावा अशी मी सर्व रत्नागिरीकरांना विनंती करतो. रत्नागिरी ही आपली आहे. येथील शहरीकरण वाढत असून वाढत्या वाहनांमुळे हे शहर काळवंडू नये यासाठी वीरश्री ट्रस्टने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे आणि भविष्यामध्ये पेट्रोलच्या खर्चाला पर्याय म्हणून सायकल ही पर्याय ठरू शकते.